बघा अनुभव कसे असतात ते अनुभव सांगते. आम्ही एका रविवारी एका ठिकाणी गेलो. तिथे छान बसायसाठी जागा वगैरे होती. बसायला सांगितलं. चहा वगैरे आणला, चहा दिला. ज्यांना ज्यांना चहा पाहिजे होता त्यांनी त्यांनी चहा पिला. असा तिथे अनुभव होता. जे काही प्रश्न घेऊन गेलो ते प्रश्न छान ऐकलेत. काही प्रश्न लवकर होतील असं सांगितलं. एक तो छान अनुभव तिथला आणि बोलणं पण छान असा तो अनुभव. नंतर दुसरीकडे गेलो. दुसऱ्या वेळेस ना तिथे बसलो. आतमध्ये गेलो. ज्यांना भेटायचं होतं तिथला अनुभव सांगते. ना या ना बसा ना काहीच. बरं, जे काही प्रश्न होते ते प्रश्न विचारल्यानंतर सरळ सरळ ॲन्सर. हे नाही ते नाही, नंतर करू, नंतर बघू. बरं, आजकाल कार्यक्रम खूप असतात आणि कार्यक्रम घेतात. कार्यक्रम घेणारे पावती बुकच घेऊन येतात. आधी जिथं गेलो तिथे नाही नाही कार्यक्रमाची पावती आहे, जे काही त्यांच्याकडनं झालं ते दिलं. दुसरीकडे गेलो तिथे मात्र एकही म्हणजे पावती तर पाडलीच नाही. परत हे सांगितलं की 1-2 दिवसांनी या, मग आपण पावती फाडू आणि कार्यक्रम 2 दिवसावर. असे अनुभव आहेत प्रत्येक ठिकाणचे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की आता निवडणुका येऊन राहिल्यात. तर बघा, जे जनतेचं काम करेल, जनतेसाठी काम करेल अशांकडे बघा आणि निवडून द्या. नाहीतर मग तेच हाल पुढल्या 5 वर्षांना बघावं लागेल. म्हणून जरा विचार करा आणि जनतेचं म्हणजे जनतेसाठी काम करणारे लोक निवडून आणा. बस एवढंच. जर बरोबर असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.